सावित्रीमाईच्या नायगाव या जन्मगावी आज जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर अनेक मंत्री हे नायगाव या गावी येत आहेत आणि आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरात लावण्यात आलेला आहे। श्वान पथक असेल, बॉम्ब शोधक पथक असेल, त्यांच्याकडून या सगळ्या परिसराची काटेकोरपणे जी आहे ती पाहणी केली जाते। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मंत्रिमंडळातले अनेक मंत्री, आमदार आणि खासदार या नायगावच्या सावित्रीमाईंच्या वाड्यावरती त्यांचं जन्मगावी येणार आहेत अभिवादन करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने जवळपास 300 पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त या नायगाव गावी ठेवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांचे 2 कार्यक्रम होतील। सुरुवातीला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री हे या वाड्यात येथील सावित्रीमाईंना अभिवादन करतील, इथून स्मारकावर जात अभिवादन करतील आणि दरवर्षीप्रमाणे जो शासकीय कार्यक्रम असतो त्याला देखील हजेरी हे सगळे मंत्री लावतील आणि तिथून पुढे मुख्यमंत्र्यांचा आणखीन एक कार्यक्रम खरं तर शिरोळ या गावी ठेवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। श्वान पथक असतील, बॉम्ब शोधक पथक असतील, पोलीस अधिकारी असतील आणि कर्मचारी असतील यांनी या सगळ्या सुरक्षेचा आढावा घ्यायला आता सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरापासून तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, नायगाव, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।